माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सनसनाटी असे आरोप केलेले आहेत। भाजप शिवसेनेचं मुंडकं छाटतंय अशा पद्धतीचा सनसनाटी आरोप अब्दुल सत्तार यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या गुरघोड्यांवरून आता अब्दुल सत्तारांनी ही घणाघाती टीका केली आहे। शिवसेनेमध्ये गट तट पाडून भाजप अन्याय करते असंही सत्तारांचं म्हणणं आहे। भाजपकडून शिवसेनेची ममता होऊ नये असंही सत्तार म्हणाले आहेत। ममता बॅनर्जी आधी भाजपच्या मित्र होत्या असंही सत्तारांचं म्हणणं आहे। दरम्यान अब्दुल सत्तार यांनी कोणत्या शब्दामध्ये भाजपवरती हे आरोप केलेले आहेत आपण जाणून घेऊया। अंबादास दानवेंनी आज एक वक्तव्य केलं की शिवसेना संपवण्याचं काम भाजप करते, हात एकीकडे तोडायचा मग नंतर पाय तोडायचा, असं हळूहळू सगळं सुरू आहे असं। आता आमचा तर मुडकंच तोडून टाकलं त्याचा तर हातपाय तोडला बिचाराचा। आमचा मुडका म्हणजे तुम्ही पाहिलं असाल तर आमची जिल्हा परिषद गेली आणि 1 वर्षाची सत्ता होती। त्यानंतर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबांपासून सत्ता होती, ती संपली। आता राहिलं काय? अनेक छोट्या छोट्या जागेवर बी ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअल भारतीय जनता पार्टीचे काही नेते, तुमचीच शिवसेना अशी तोडायचं काम सुरू आहे असं त्यांचं मत होतं। हा तर आमचीच बोलू लागलो ना मी, ते हातपाय बोलले तर त्यांचे हातपाय पहिले तोडले, आता आमचा मुडका तोडण्यामध्ये तर हे काही मला काही विरोध नाही आहे, परंतु जी परिस्थिती त्यांनी सांगितली त्या परिस्थितीनुसारच आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने वाटल्या जातो, शिवसेनेमध्ये 2 भाग करायचे, एक भागाला हाताशी धरायचं, दुसऱ्यावर अन्याय करायचं, दुसऱ्याला धरायचं, तिसऱ्यावर अन्याय करायचं, आणि अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊच आम्हाला संपत असेल तर मग त्याला इलाज नाही। अंबादास दानवे असं म्हटले की आता दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे असं त्यांना वाटतं, तुम्हालाही हे वाटतं? जर हो काय हे बा, आमच्या नेत्यांनी 1 मिनिटात सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की आपल्याला एक यायचं, तर त्यामध्ये कोणाला विचारायची ज्योतिषाला गरज नाही। माझा नेता जो निर्णय घेईल ते मला चांगलं वाटतं। माझा नेता एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयावरून मी, तुम्ही पाहिलं कमी काँग्रेसमध्ये वाचायचं असेल तर ही वेळ आहे असं वाटतं तुम्हाला? 100% ही वेळ आहे। ह्या वेळेमध्ये कुठंतरी आपले पाय, जशा पद्धतीने दुसऱ्या राज्यामधला मी निर्णय पाहिला, पश्चिम बंगाल असेल किंवा इथे जे चाललं आज, ज्या पद्धतीने एक जमान्यामध्ये ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी एक होते, फार जुनी गोष्ट मी तुम्हाला सांगायला लागलो। नंतर दोघांमध्ये समन्वय तुटला आणि एकमेकाला आता तर डप्पाकुटी खेळू लागले, खासदाराला मारहाण, हे अशा पद्धतीचं जे चाललं, कोण कोणाला मारू लागला हे तर मलाही कळत नाही, परंतु अशा पद्धतीने कमीत कमी देवेंद्रजीच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून सर्व कायदा सुव्यवस्था त्यांनी कंट्रोल केली, होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आता हे काही बोलायची गरज आहे की आमचा ममता होऊ नये। आमचा नेता जो आहे तो एकदम परफेक्ट शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, दलित, पीडित सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहे, म्हणून आमची ममता होणं इतकं शक्य नाहीये, परंतु होणार नाही याची दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जरूर घ्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।